श्री स्वामी समर्थ। रविवारी 31 ऑगस्ट 2025ला गौरी आवाहन आहे। या दिवशी गौरी घरात आणल्या जातात। या दिवशी गौरी बसवल्या जातात। प्रत्येक भागानुसार गौराई वेगवेगळ्या प्रकारच्या असतात। काही भागांमध्ये खड्याच्या गौरी असतात, काही भागांमध्ये पाना फुलांच्या असतात, काही भागांमध्ये शाडूचे मुखवटे असतात। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी बसवल्या जातात। कोणाकडे पाटावरती गौरी बसवल्या जातात, तर कोणाकडे स्टँडवरती बसवतात, कोणाकडे मडक्यांची उतरण केली जाते आणि त्यावरती गौरी बसवल्या जातात। तर अशा या गौराईंना आपण घरामध्ये कशा प्रकारे आणायचे आहे, योग्य पद्धतीने गौरी आवाहन कसे करायचे आहे, तसेच कोणी या गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत आणि गौरी आवाहनाचा यंदाचा शुभमुहूर्त काय असणार आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। गौरी हे माता पार्वतीचेच दुसरे नाव आहे। पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीसे केले। म्हणून अखंड सौभाग्यासाठी, सुखसमृद्धीसाठी आणि घराच्या कल्याणासाठी गौरी आवाहन केले जाते। 3 दिवस गौरीचा हा सण असतो। पहिल्या दिवशी गौरी आवाहन केले जाते म्हणजे गौरी बसवल्या जातात। दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन असते। अनुराधा नक्षत्रावरती गौरी आगमन होत असते। गौरी पूजन हे ज्येष्ठ नक्षत्रावरती होते, म्हणूनच याला ज्येष्ठा गौरी पूजन असे सुद्धा म्हटले जाते। आणि मूळ नक्षत्रावरती गौरी विसर्जन केले जाते। भाद्रपद महिन्यामध्ये हा सण येत असतो आणि गौरी येताना एकटी येत नाही, तर त्या दोघी जणी येत असतात। परंतु काही घरांमध्ये त्यांच्या रूढी आणि परंपरेनुसार एक गौराई बसवण्याची सुद्धा परंपरा असते। आता एक असते ती म्हणजे ज्येष्ठा, एक असते ती म्हणजे कनिष्ठा, एक असते ती माता पार्वती आणि दुसरी असते ती भगवान विष्णूंची पत्नी म्हणजेच महालक्ष्मी। तर अशा दोघींची आपण पूजा करत असतो। गौरी या ठरलेल्या दिवशी येत असतात आणि ठरलेल्या दिवशी जात असतात, म्हणजे गौरी विसर्जन हे ठरलेल्या दिवशी असतात। गौराई या 3 दिवसांच्या पाहुणी असतात। ज्या दिवशी आपल्याला गौरी आवाहन करायचे आहे म्हणजे रविवारी आपल्याला आपल्या घरामध्ये सर्व जागा स्वच्छ करायच्या आहेत। त्याचप्रमाणे आपल्या घराबाहेरचा परिसर हा सुद्धा स्वच्छ करायचा आहे। कोणत्याही प्रकारची अस्वच्छता ही आपल्या घरामध्ये नसावी आणि आपल्याला गौरी घरात आणताना वाजत गाजत त्या घरामध्ये आणायच्या आहेत। 16 सौभाग्यवतींना आपल्याला बोलवायचं आहे। 16 जणींना बोलावणे शक्य नसेल तर 5 जणींना तरी आपण बोलावू शकतो आणि त्यांच्या सहवासात आपल्याला या गौराई घरात आणायच्या आहेत। आता यंदा गौरी आवाहनाचा जो शुभमुहूर्त आहे तर तो फक्त 1.5 तास आहे। रविवारी 31 ऑगस्टला गौरी आवाहनाचा शुभमुहूर्त हा दुपारी 3:57 पासून ते सायंकाळी 5:25 असणार आहे। या वेळेमध्ये आपल्याला गौराईंना घरामध्ये आणायचे आहे। आता गौरी घरात कोणी घ्यायच्या आहेत, तर जी स्त्री गौरी बसवते तर तिने या गौरी घरात घ्यायच्या आहेत। पहिल्यांदाच जर आपण गौरी बसवणार असू तर ज्यांच्याकडून आपल्याला गौरी येणार आहेत, म्हणजे बघा सुनेला तिच्या माहेरहून गौरी दिल्या जातात, तर माहेरहून जेव्हा आपली आई किंवा चुलती आपली बहीण गौराई घेऊन येते तर तिच्या मार्फत आपल्याला या गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत। परंतु अगोदरपासून आपल्या घरामध्ये जर गौरी बसत असतील आणि आपणच त्या गौरी बसवणार असू, आपल्याला कोणीही गौरी देणार नसेल, तर मग जी स्त्री गौरी बसवणार आहे तर तिने या घरामध्ये घ्यायच्या आहेत। आता काय करायचं आहे, गौरी ज्या आहेत तर त्या आपण तुळशीपासून घरामध्ये घेत असतो। तुळशीची जी कुंडी आहे किंवा तुळशी वृंदावन आपलं असेल तर त्या ठिकाणावरून या गौराई घरात घ्यायच्या आहेत। जर आपली तुळस गॅलरीमध्ये असेल तर आपल्याला या दिवशी तुळशीची कुंडी जी आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या बाहेर ठेवायची आहे। त्या ठिकाणापासून म्हणजे तुळशीपासून ज्या ठिकाणी आपण गौरी बसवणार आहोत तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावले काढायची आहेत। रांगोळीच्या साहाय्याने आपण ही पावले काढू शकतो आणि या पावलांवरती आपल्याला हळदी कुंकू सुद्धा व्हायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्या दारामध्ये सुद्धा छान रांगोळी काढायची आहे। दरवाजाला आपल्याला तोरण लावायचं आहे। आपण रेडीमेड तोरण लावू शकतो, कवड्यांचं तोरण लावू शकतो किंवा आपण आंब्याच्या पानांचे सुद्धा तोरण लावू शकतो। आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचं तर असं तोरण सुद्धा आपण या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाला लावू शकतो। गौरी घरात घेण्यापूर्वी तुळशीजवळ एक पाट ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एका परातीमध्ये किंवा मोठ्या पाटीमध्ये धान्य भरून घ्यायचं आहे आणि ही परात ठेवायची आहे आणि या परातीमध्ये आपल्याला गौरीचे मुखवटे ठेवायचे आहेत। त्याचप्रमाणे जे काही इतर अवयव असतात म्हणजे गौरीची बॉडी असते, हात पाय, तर हे सुद्धा आपण यामध्ये ठेवू शकतो किंवा अगदी दुसऱ्या परातीमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल। गौरीची बाळे काही जणांच्या घरी असतात तर ही सुद्धा आपल्याला ठेवायची आहेत। म्हणजे गौरीसोबत आपण जे जे साहित्य आपल्याला लागते तर ते सर्व आपल्याला
त्या परातीमध्ये, त्या पाटीमध्ये ठेवायचे आहे. एका परातीमध्ये सर्व साहित्य आपण ठेवले तरी चालेल, किंवा आपण 2-3 परातीमध्ये किंवा 2-3 भांड्यांमध्ये हे साहित्य ठेवलं तरी चालेल. एका परातीमध्ये गौरीचे मुखवटे, एका परातीमध्ये तिची जी बाळे आहेत तर ती, आणि एका परातीमध्ये जे काही तिची बॉडी आहे तर ते ठेवलं, असं केलं तरीसुद्धा चालेल. आता गौराईंच्या डोक्यावरती आपल्याला नवीन ब्लाऊज पीस टाकायचा आहे. दोघींच्या डोक्यावरती एकच ब्लाऊज पीस टाकला तरी चालेल, आणि दोन्ही मुखवट्यांच्या मध्ये आपल्याला गणपतीची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे किंवा सुपारी ठेवायची आहे. आणि गौरीचं तोंड हे पूर्वेकडे येईल तर अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचे आहेत. त्यानंतर मुखवट्यांना मंगळसूत्र, नथ घालायचे आहे, वस्त्रमाळ घालायची आहे. गणपती बाप्पांना सुद्धा आपल्याला वस्त्रमाळ घालायची आहे. गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पा आणि गौरींपुढे विडेसुद्धा ठेवायचे आहेत. 2 विड्याची पाने एकावरती एक ठेवायची. त्यावरती खारीक, सुपारी, बदाम, खोबऱ्याचा तुकडा, हळकुंड, एक नाणं, एक फूल, तर असा विडा, अशा प्रकारे 3 विडे ठेवायचे. एक गणपती पुढे, एक गौरी पुढे आणि एक दुसऱ्या गौरीच्या मुखवट्या पुढे, तर असे विडे ठेवायचे आहेत. एका भांड्यात कुंकवाचं पाणी करायचं आहे. जी स्त्री गौरी घरात घेणार आहे तर तिने हातामध्ये गौरी असलेली परात घ्यायची आहे. त्यासोबत दुसऱ्या परातीमध्ये जर गौरीची बाळे वगैरे असतील तर दुसऱ्या स्त्रीने ती परात घ्यायची आहे. तसेच आता जिने गौरी घेतलेल्या आहेत तर तिच्या पायावरती, जी स्त्री घरामध्ये पावले उमटवत पुढे चालणार आहे तर तिने काय करायचं आहे, जिने हातामध्ये परात घेतलेली आहे तिच्या पायावरती पाणी ओतायचं आहे, दूध ओतायचं आहे, हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे किंवा हळदी कुंकू व्हायचं आहे, कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे, गौराईंना सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे, गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे. तर अशा प्रकारे एक स्त्री असेल गौरी घेणारी किंवा 2 स्त्रियांनी पराती घेतलेली असतील तर दोघींना सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. आणि घंटा वाजवत, त्याचप्रमाणे ताट चमचा वाजवत आपल्याला गौराईंना घरात घ्यायचं आहे. यासोबत कुंकवाची पावले सुद्धा आपल्याला उमटवायची आहेत. उंबरट्यावरती धान्याचं माप ठेवायचं आहे. आता उंबरट्याच्या बाहेर आपली तुळस असते. या तुळशीपासून या गौरी आपल्या उंबरट्यात येतील. उंबरट्यावर धान्याचं माप ठेवलेलं असेल तर हे माप जे आहे तर त्या परातीचा स्पर्श करून ओलांडलं जाईल आणि यानंतर गौरी घरात येतील. आता गौरी घरात जेव्हा आपण घेतो तर जिने गौरी घेतलेल्या आहेत तर तिने म्हणायचं आहे गौरी आल्या. जी स्त्री पावले उमटवत आहे तिनं म्हणायचं आहे कशाच्या पावली, आणि पुन्हा गौरी घेतलेल्या स्त्रीने म्हणायचं आहे सोन्या चांदीच्या पावली. तर अशा प्रकारे गौरी आल्या कशाच्या पावली, धनधान्याच्या पावली, गौरी आल्या कशाच्या पावली, सुख समृद्धीच्या पावली, गौरी आल्या कशाच्या पावली, हळदी कुंकवाच्या पावली, गौरी आल्या कशाच्या पावली, गुराढोरांच्या पावली. तर असं म्हणत गौराईंना घरामध्ये घ्यायचं आहे. गौरी आत घेतल्यानंतर किचन, देवघर सर्वत्र गौरी फिरवायच्या आहेत आणि यानंतर ज्या ठिकाणी आपण गौरी बसवणार आहोत त्या ठिकाणी नेऊन आपल्याला बसवायच्या आहेत. पहिल्यांदाच गौरी बसवणार असू तर गौरी या पाटावरती बसवायच्या असतात. दुसऱ्या वर्षी गौरी उभ्या केल्या जातात. परंतु आपल्याकडे अगोदरपासून गौरी बसत असतील तर मग स्टँडवरती आपल्याला गौरी बसवायच्या आहेत. अगोदरच आपण त्या स्टँडला साडी वगैरे नेसवून ठेवू शकतो. तर अशा प्रकारे गौरी आपण घरामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपण गौरींची सजावट आरास करू शकतो. ज्या महिला गौरी आवाहनासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे. त्यांना गोडाचा काहीतरी प्रसाद द्यायचा आहे. अगदी आपण शिरासुद्धा करू शकतो किंवा पेढ्याचा प्रसाद आपण देऊ शकतो. पहिल्या दिवशी गौराईंना शेपूची भाजी, भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावरती गौरी पूजन असते. या दिवशी पुरणपोळी, पंचपक्वानांचा नैवेद्य असतो आणि या दिवशी सायंकाळी महिलांना घरी बोलावून हळदी कुंकूसुद्धा केले जाते. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन केले जाते. या दिवशी दोरे घेतले जातात. त्याचप्रमाणे साखर भात, लाह्यांचा नैवेद्य असतो आणि याच दिवशी म्हणजे गौरी विसर्जन दिवशी सौभाग्यवती जे आपल्या घरी आलेल्या असतात तर त्यांची लाह्यांनी किंवा चिरमुऱ्यांनी ओटीसुद्धा भरली जाते.